भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान बदलाचं खूप मोठं संकट खरं तर जगावरती आहे। आज आपण पाहतो की पाऊस काही ठिकाणी एका जी सरासरी वर्षाच्या सरासरी पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते। आणि पूर्वी पाऊस आपण म्हणायचो की गणपती विसर्जन झालं किंवा होळी बांधव मला वाटतं ते नारळी पौर्णिमेनंतर तिथं समुद्रात ते पूजन करायचे आणि त्यानंतर तो पाऊस संपवायचा। पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आणि शेतकऱ्यांचं पूर्वीप्रमाणे ह्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये हा पाऊस पडत नाही याप्रमाणे अजूनही काही सगळ्यांनी तयार केला असेल। शेवटी आमच्या सर्वांना ते एक आव्हान आहे। शेवटी आपल्याला संकट आले किंवा एखाद्या आल्यानंतरच आपण त्याचा मार्ग हा काढत असतो। त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्या गोष्टी निश्चित प्रकारे कराव्या लागतील। तुम्ही सगळीच चारही विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण चांगलं काम करताय। भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं हित किंवा आपल्याला त्याला चांगलं कसं तो जो शेतामध्ये जो एखादा पीक घेतो त्याला कसं चांगल्या प्रकारचं उत्पादन ज्यादा प्रमाणामध्ये मिळेल आणि त्याबरोबर तुम्ही तिथं मार्केटिंग पण काही ठिकाणी आपण त्याचं पण करतो की त्याला चांगलं उत्पन्न पण कसं मिळेल ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो। शेवटी आपल्याला त्या गोष्टी करावाच लागतील की शेवटी नुसतं उत्पादन ज्यादा घेऊन पेक्षा त्याला पुढे मार्केट पण चांगलं पाहिजे तर त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न पण मिळालं पाहिजे ही पण काळजी आपल्या सर्वांना भविष्यामध्ये निश्चित प्रकारे घ्यावी लागेल। येणाऱ्या काळामध्ये संशोधन जे आपण तुम्ही सांगितलं की 100 वर्षाच्या आपल्या काही जुन्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील। आपल्या महिला हॉस्टेलचं पूर्वी मुलींची संख्या ऍग्रिकल्चरला कमी असायची पण मुली पण आता 50% त्याची संख्या जास्त झाल्यामुळं काही ठिकाणी आपल्याला हॉस्टेलची जास्त गरज काही ठिकाणी अत्यंत लवकर करणं गरजेचं आहे। त्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे ताबडतोब योग्य तो निर्णय हा निश्चित प्रकारे घेतला जाईल। आणि आपला महत्त्वाचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय की विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यासाठी आकृतीबंध हा आज आपल्याला ताबडतोब आकृतीबंध करून त्या जागा त्या आकृतीबंध मंजूर करून त्या जागा कशा आपल्याला लवकरात लवकर भरती करता येतील यासाठी आपला भविष्यामध्ये येणाऱ्या महिन्यापासून तो प्रयत्न आहे। निश्चित प्रकारे आपले आकृतीबंध एक 15 दिवसात मंजूर केला जाईल। आपण आपल्या सगळ्यांना आणि संशोधनासाठी सुद्धा जो निधी लागणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी समृद्धीच्या माध्यमातून सुद्धा आपण या राज्यामध्ये खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तुम्ही सगळेजण प्रत्येकजण शेताच्या 25-26 ला जो परवडेला कार्यक्रम आहे तिथं इथला सगळा परिसर इथली प्रमुख पिकं किंवा इथं हे सगळं इथं आल्यानंतर समजलं परभणीला तिथे गेल्यानंतर समजा विनाकारण हा आपण आपल्या शेतातलं ते जर आपण केलं अशा अनेक बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यामध्ये निश्चित प्रकारे थोडा बदल होतोय। ड्रीपचं प्रमाण वाढतंय, ड्रीपमुळं बचत होते किंवा आता यायचं तंत्रज्ञान आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्वी कोणाला माहित होतं या तंत्रज्ञानामुळे निश्चित प्रकारे त्याच्या शेतीच्या खर्चामध्ये बचत होऊन त्याला उत्पादन ह्याचं वाढवतं। आता म्हणतात 30% 40% शेवटी ठीक आहे आपण बघितल्याशिवाय काय गोष्ट प्रकारचं उत्पन्न मिळतं ते आपण निश्चित प्रकारे आपल्या प्रयोगशाळेत आपण त्यांना दाखवलं पाहिजे की मी तुम्हाला खरं सांगतो जी चांगली शेती करतात आणि चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करतात त्याला शेती 100% परवडते। त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर बसलेलं आहे। मी पण पूर्ण म्हणजे शेतकरी आहे, माझ्याकडे सुद्धा अनेक व्यवसाय आहेत पण आज एवढे जरी व्यवसाय माझ्याकडे जरी कुठले असले मी बाहेर जरी असले आजही माझ्या घरातला सगळा खर्च पेट्रोल डिझेल कपडे घरातलं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।